सर आमच्यावाली सकाळपासून आमचा ज्ञानेश्वर गिराशे 6 वाजेपासून इथं चाललेला आहे वरती टावर वरती. तर भाऊ आमची प्रशासनाने अजून दखल घेतलेली नाही आणि सकाळपासून तो आता 7 तास झाले त्या विषयावर. तरी बी तहसीलदार साहेब बोलतायत की भाऊ मीटिंग घेतो तुमचीवाली, मीटिंग लावून देतो. आतापर्यंत 2 महिन्यापासून ही मीटिंग लावत येत आहेत आमचीवाली. प्रत्येक वेळेस आम्हाला पत्र दिलेलं आहे यांनी, मीटिंग लावतो आणि मीटिंग मध्ये कोणतीही चर्चा काढत नाही. त्याच्यामुळे इतका जोराचा पाऊल उचलावा लागतोय आम्हाला शेतकऱ्यांना सर्वांना की बाबा म्हणजे यांच्याकडे टाइम नाही का बाबा, आमच्याशी चर्चा करण्यासाठी टाइम नाही यांच्याकडे. आणि चर्चा पण करतात तर तुमचे विहिरींचे अनुदान देतो. आता त्यावेळेस पण आमच्या 2012 मध्ये पण बागायती जमिनी होत्या, आज पण बागायती जमिनी आहेत. मग आता विहिरींचे पैसे देतात, त्यावेळेस कुठे गेले होते? आता त्या विषयाला 12 वर्ष झाले. आता कोरडवाहू शेतकऱ्यांचा विषय जर पकडला आपण तर त्यांचं सानुग्रह अनुदान राहिलेलं आहे अजून. आणि 5 वर्षाच्या अटी शर्ती होत्या त्या भंग झालेल्या आहेत. कलेक्टर मॅडमांनी पण सांगितलं होतं आम्हाला की भंग झालेले आहेत असं. मग जर भंग झालेल्या मॅडमांनी सांगितलेलं तर यांनी काम बंद करण्यात यावं ना. हे काम बंद करत नाही, शेतकऱ्यांच्या कोणत्याही गोष्टीवर दखल घेतली जात नाही. आणि प्रशासन अधिकारी आम्हाला प्रेशर टाकतात. आमच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला 45 शेतकऱ्यांवरती पहिले पण. तर बाबा 45 शेतकऱ्यांवरती खंडणी कसं काय घेतील शेतकरी? त्यांच्यात जर पैसे बाकी ते खंडणी कशाला घेतील? आणि वारंवार आम्हाला खूप त्रास झालेला आहे. तो पोरगाला पण पोलीस अधिकाऱ्यांना पण पहिले मारहाण केलेली. त्याच्यामुळे तितका जोराचा पाऊल उचलावा लागतो शेतकऱ्यांना. म्हणजे इथं आमच्यावरती अन्याय होतोय, दामडुट्टी केली जाते आम्हाला. नमस्कार. महानिर्मितीतर्फे दोंडाईच्या इथं 2012 साली प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण करण्यात आलेलं होतं. हे शेतकऱ्यांची थेट वाटाघाटी करून शेतकऱ्यांना मान्य असलेल्या दरांनी प्रत्यक्ष खरेदी करण्यात आलेली आहे. त्यावेळेसचे जे दर होते ते शेतकऱ्यांना मान्य होते. त्यानंतर आता या ठिकाणी महानिर्मितीमार्फत सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी सुरू केल्यानंतर आंदोलकांनी वाढीव मोबदल्यासाठी हे काम थांबवलेलं आहे. तर या बाबतीत वाढीव मोबदला देण्याचा निर्णय शासन स्तरावरती किंवा महानिर्मितीच्या मुख्यालयावरती होऊ शकतो. त्यामुळे स्थानिक पातळीवरती आंदोलन न करता मुख्यालयासोबत चर्चा केल्यास यातून मार्ग निघू शकेल. त्यामुळे आंदोलकांनी इथं प्रकल्पाचं काम बंद करू नये आणि प्रकल्प सुरळीत पार पाडू द्यावा अशी मी विनंती करतो. कडून आतापर्यंत जे काही त्यांना जे ठरलेला दर होता 10 लाख प्रति हेक्टर, त्या व्यतिरिक्त त्यांना जे काही लाभ दिलेले आहेत त्याच्याबद्दल आणि इतरही जे काही लाभ देणार आहोत नोकरीमध्ये किंवा कंत्राटी कामगार म्हणून त्याबाबत त्यांना अवगत करण्यात आलेलं आहे. आणि भविष्यात येत्या काही दिवसात त्या कलेक्टर ऑफिसला किंवा मुख्यालयावरती त्यांच्यासोबत बैठक नियोजित करण्याचा प्रस्ताव येत आहे.